नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राम त्यासाठी जॉईन करायचं आहे आणि लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे आणि IMP प्रश्न असणार आहेत, ज्याची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. पहिलाचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी सुरू आहेत, तर या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये भारताच्या गुलवीर सिंहने कोणते पदक जिंकले? प्रश्न अतिशय महत्त्वाचा पहिलाच प्रश्न आहे. तर जी काही ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे, तर या स्पर्धेमध्ये 10,000 मीटर शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंहने जर पदक जिंकलं असेल तर ते जिंकलेले आहे पदक रौप्य पदक. पर्याय ब, रौप्य पदक त्याने त्या ठिकाणी जिंकले आहे. थोडीशी माहिती. स्पर्धा कोणती आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026, जिचं आयोजन ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खेळाडूचं नाव आहे गुलवीर सिंह. रहिवासी जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील सिरसा गावातील हा गुलवीर सिंह रहिवासी आहे. आणि या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या स्पर्धेमध्ये त्याने रौप्य पदक पटकावलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. लक्षात ठेवायचे. तो एक धावपटू आहे. त्याने 27 मिनिटे 49.78 सेकंदामध्ये ही 10,000 मीटर शर्यत जी आहे तर ती पार केलेली आहे. विशेष नोंद लक्षात ठेवायचा, यावर एक प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. काय आहे? तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये 10,000 मीटर शर्यतीत पदक पटकावणारा किंवा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष धावपटू जर आपण पाहिला तर त्याचं नाव काय आहे? तर गुलवीर सिंह त्याचं नाव आहे, ज्याने 10,000 मीटर शर्यतीत पदक प्राप्त केलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक त्या ठिकाणी त्याने जिंकले आहे. दुसरा प्रश्न, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा कितवा देश ठरलेला आहे? जे काही भारताचे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे बघा, तर ते इंडोनेशिया हा देश खरेदी करणार आहे. आणि हे क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा आता कितवा देश ठरला आहे? तर तो तिसरा देश ठरलेला आहे. कितवा देश? तिसरा देश ठरलेला आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पहिले दोन देश कोणते आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते देखील आपण कव्हर केलेले आहेत. त्यापूर्वी तिसरा देश ठरलेला आहे इंडोनेशिया, ज्याने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र हे खरेदी केलेले आहेत. माहिती पाहूया. भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांदरम्यान ब्राह्मोस क्षेपणास्त्र करार झाला आहे. हा करार जर आपण पाहिला तर तो सुमारे 630 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा एवढा मोठा तो करार आहे. या कराराद्वारे भारत हा इंडोनेशियाला स्वदेशी सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र व अस्त्र क्षेपणास्त्राची निर्यात हा करणार आहे. कोणत्या कराराद्वारे? तर या ब्राह्मोस क्षेपणास्त्र कराराद्वारे, जो 630 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार आहे. करार हा जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत, हे आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यामध्ये जी काही जकार्ता या ठिकाणी बैठक झाली, तर या बैठकीमध्ये अंतिम करण्यात आला हा करार. या करारात ब्राह्मोससह भारताच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक अस्त्र क्षेपणास्त्रांचा पुरवठा देखील समाविष्ट आहे. आता मगाशीच आपण पाहिलं बघा, जे दोन देश आहेत ते कोणते दोन देश आहेत? तर फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम. फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम या दोन देशांनी या अगोदर ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र हे खरेदी केले आहेत. आणि या दोन देशानंतर आता इंडोनेशिया हा तिसरा देश ठरलेला आहे, ज्याने हा करार जो आहे तर तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या एकात्मिक ऑइल पाम कॉम्प्लेक्सचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारतातील पहिल्या एकात्मिक ऑइल पाम कॉम्प्लेक्सचे उद्घाटन जर आपण पाहिलं तर हे पर्याय क, खम्मम तेलंगणा.
खम्मम तेलंगणा या ठिकाणी देशातील पहिल्या एकात्मिक ऑइल पाम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन हे करण्यात आलं आहे. माहिती पाहूया. ठिकाण आपण पाहिलं तर खम्मम तेलंगणा 113.5 एकर परिसरामध्ये हे पसरले असून खम्मम तेलंगणा या ठिकाणी याचं उद्घाटन हे करण्यात आलं आहे. उद्घाटन कोणी केलं तर गोदरेज ॲग्रोवेटने खम्मम तेलंगणा या ठिकाणी देशातील पहिलं एकात्मिक ऑइल पाम कॉम्प्लेक्स याचं उद्घाटन हे केलं आहे. गुंतवणूक आपण पाहिली तर 300 कोटी रुपये एवढी त्या ठिकाणी गुंतवणूक असणार आहे. सुविधा बियाणे आणि अनुवंशिकी, रोपवाटिका, संशोधन विकास केंद्र, मिल आणि रिफायनरी इतक्या त्या ठिकाणी सुविधा असणार आहेत. क्षमता आपण पाहिली तर मिलची सुरुवातीची क्षमता ही ताशी 30 टन असणार आहे. किती? ताशी 30 टन. केव्हा तर सुरुवातीला, आणि त्यानंतर 7 टनापर्यंत ती वाढवली जाणार आहे. एक महत्त्वाचा पॉईंट जर आपण पाहिला तर या ठिकाणी बियाणे, रोपवाटिका आणि मिल हे एकाच छताखाली येणार आहेत. चौथा प्रश्न आहे, 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी विचारलेल्या नाही आहेत, तर 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप विचारलेली आहे. तर ही स्पर्धा आपण पाहिलं तर ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. कोठे? नवी दिल्ली या ठिकाणी. जर विचारलं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 तर त्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. परंतु विषय काय विचारलेला आहे? 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप, तर ही आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. आवृत्ती 22वी आवृत्ती आहे. स्थळ आहे त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली या ठिकाणचं. कालावधी असणार आहे 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये 25हून अधिक कॉमनवेल्थ देश हे त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत. शुभंकर आपण पाहिला तर मयूर मोर प्रेरित शुभंकर असणार आहे. आयोजक असणार आहेत दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया हे या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. उद्घाटन सोहळा हा रेखा गुप्ता यांच्या हस्ते पार पडला. रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 5वा, निर्मला सीतारामन ज्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत, तर या निर्मला सीतारामन यांनी 26 जुलै 2026 रोजी कोणत्या ठिकाणी आयकर विभागाच्या नवीन आयकर सिंधू या अत्याधुनिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आयकर सिंधू या अत्याधुनिक कार्यालय संकुलाचं उद्घाटन आपण पाहिलं तर ते नरीमन पॉइंट मुंबई या ठिकाणी याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे. केव्हा? तर 26 जुलै 2026 रोजी. कोणाच्या हस्ते? निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. काय आहे तर हे आयकर विभागाचं नवीन आयकर सिंधू हे अत्याधुनिक कार्यालय संकुल आहे, लक्षात ठेवायचं आहे. उद्घाटन पार पडलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते. तारीख आहे 26 जुलै 2026 रोजी. ठिकाण आहे मुंबईतील नरीमन पॉइंट या ठिकाणी. नाव काय आहे याचं? तर आयकर सिंधू असं त्याचं नाव आहे. बांधकाम आपण पाहिलं तर बांधकाम हे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग CPWD ने तयार केलं आहे. ही 13 मजली आधुनिक इमारत असणार आहे. सुमारे 1.13 लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये ही बांधण्यात आली आहे. 6वा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरी यादवने कोणते पदक जिंकले? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरी यादवने जर पदक पाहिलं तर त्या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलेलं आहे? रौप्य पदक. पर्याय ब, रौप्य पदक त्या ठिकाणी जिंकलं आहे. स्पर्धा आहे ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026. नाव आहे ज्ञानेश्वरी यादव. खेळ आपण पाहिला तर महिलांच्या 53 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग स्पर्धा. पदक कोणतं जिंकलं? रौप्य पदक जिंकलं आहे. ह्या ज्या काही ज्ञानेश्वरी यादव आहेत तर त्या भारतातील राजनांदगाव छत्तीसगड राज्यातील त्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 7वा प्रश्न हा देखील प्रश्न महत्त्व आहे, स्टार मार्क करून ठेवा. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या
टास्क फोर्स सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? अँटी पेपर लीक बिल हे जे काही आहे तर ते कोणी सादर केलेलं आहे? काल आपण प्रश्न पाहिला, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. एक पेपर फुटीला आळा घालण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली, टास्क फोर्स सदस्य. त्या ठिकाणी त्यामध्ये कोणाचा समावेश नाही असा प्रश्न विचारला आहे. तर त्या ठिकाणी पर्याय ड, रितू करिधाल. रितू करिधाल यांचा समावेश नाही त्या टास्क फोर्स सदस्यांमध्ये. थोडीशी माहिती पाहूया. नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आले. कशासाठी? तर जे काही पेपर फुटी आहे बघा, तर त्या पेपर फुटीला आळा घालण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये नंदन निलेकणी हे अध्यक्ष असणार आहेत. ते तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. इथे प्रश्न विचारला जातो, त्यासाठी हे देखील अधिक माहिती आपण या ठिकाणी कव्हर केली आहे. त्यानंतर दुसऱ्यात एस सोमनाथ, श्रीधर सोमनाथ जे इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत, यामध्ये ते सदस्य आहेत. तपन डेका देखील सदस्य आहेत. इंटेलिजन्स ब्युरो IBचे ते माजी संचालक देखील राहिले आहेत. पुढचे आहेत व्ही कामाकोटी, हे देखील सदस्य आहेत. IIT मद्रास चेन्नईचे ते संचालक आहेत. अनिता करवाल ह्या देखील सदस्य आहेत, ज्या माजी शिक्षण सचिव आहेत. आणि शेवटच्या आहेत अमृतलाल मीना, ज्या सदस्य आहेत लॉजिस्टिक त्या तज्ज्ञ आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीच्या पीडितांसाठी कोणती नवीन सेवा सुरू केली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीच्या पीडितांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, जिचं नाव आहे E0FIR. E0FIR ही सेवा सुरू केली आहे गुजरात सरकारने. कशासाठी? तर सायबर आर्थिक फसवणुकीच्या पीडितांसाठी. लक्षात ठेवायचं आहे. उद्घाटन जर आपण पाहिलं तर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्या हस्ते गांधीनगर या ठिकाणी सुरू करण्यात आली. समन्वय जर आपण पाहिला तर उपक्रम हा भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या सहकार्याने चालवला जातो. घर बसल्या तक्रारही करता येणार आहे, म्हणजे पीडितांना पोलीस ठाण्यात जाण्याची आता गरज असणार नाही. 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर केलेली नोंद ही आपोआप पुढे जाते. स्वयंचलित प्रक्रिया असणारी, म्हणजेच हेल्पलाईनवर मिळालेल्या माहितीवरून आपोआप E0FIR ही तयार होते आणि ती योग्य त्या अधिकार क्षेत्रातील पोलीस स्टेशनला पाठवली जाते. अशी जी काही महत्त्वाची जी काही नवीन सेवा सुरू आहे तर ती गुजरात सरकारने सुरू केली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 8 महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील आपल्याला जॉईन आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.